हो वहिनी. वहिनी प्लीज आईंकडे लक्ष द्या. मी चहाच्या वेळेपर्यंत पटकन येते. नाही जमणार. त्याचं काय ना अनु, मी पण येते तुझ्यासोबत. मलाही शिकायचंय कुकिंग अँड बेकिंग. काय झालं अनु? अनु काय झालं? चालेल ना मी आलं तर? नाही चालणार. का? त्या कुकिंगच्या क्लासला एकच जागा रिकामी आहे, म्हणून तुम्हाला प्रवेश नाही मिळणार. हो का? ठीक आहे, मग मी करते क्लास. तसंही तुला काय गरज आहे अनु कुकिंगच्या क्लासची? तुला सगळंच येतं अगं. सकाळच्या नाश्त्यापासून रात्रीच्या जेवणापर्यंत. व्हेज नॉन व्हेज एवढेच काय, पुरणपोळीचं जेवण सुद्धा. ऑलराऊंडर आहेस तू. माझं तसं नाही आहे ना, तुला तर माहिती आहे ना. मला काहीच व्यवस्थित जमत नाही, म्हणून म्हणते हा क्लास मी करते. सगळ्यात जास्त मला गरज आहे याची. मला जरा शिकू दे, म्हणजे कसं मी थोडीफार मदत करेन तुला, हो की नाही? चल आपण दोघी जाऊया आणि क्लास. नाही थांबा वहिनी. अश्विनीने माझं नाव आधी दिलंय, म्हणून या क्लासला मीच जाणार. तुम्ही घरी थांबायचं, आईंकडे लक्ष द्यायचं. म्हटल्याप्रमाणे मी येतेच चहाच्या वेळेपर्यंत. आलेच जाऊ. इथून सटकलीस अनु, पण फार वेळ तुला माझ्यापासून पळता येणार नाही. तू नक्की कुकिंगच्याच क्लासला चालली आहेस की आणखी कुठे, याचा शोध मी लावेनच. रिक्षा, युटर्न युटर्न, लवकर या ना. दादा, त्या रिक्षेच्या मागे जायचंय. चला लवकर. दादा, अहो जरा फास्ट चला ना. ती बघा, ती रिक्षा, ती रिक्षा. अहो अजून फास्ट लवकर चला दादा. अहो चला ना, हो दादा, फास्ट चला जरा.
ऐक, डोकं खूप दुखतंय माझं. अनु, ए अनु, कसं तरी होतंय मला. चक्कर आल्यासारखं वाटतंय. अनु, ए अनु, ऐक, अनु, ए अनु, अगं माझं डोकं दुखतंय. मला डोक्यावरची गोळी दे ग बाई. आई, कसं तरी होतंय मला. अनु, अरे देव, ही तर क्लासला गेली आज. आई, सीमा, हे सीमा, अगं मला घाबरल्यासारखं होतंय. ताप लागतेय. सीमा, अरे कुणी आहे का? थँक्यू. हा, थांबा थांबा. अहो सुट्टे द्या ना. अहो दिलेत ना, आता कुठून आणू अजून सुट्टे? अजून 2 रुपये द्या. अहो माझ्याकडे नाही आहेत, मी सांगते ना. मी त्याचा प्लीज मला जाऊ दे. काय मला 2 रुपये द्या तुम्ही. हे घ्या, पूर्ण 5 रुपये आहेत आणि जा आता. अनु, ही अनु कुठे सटकली? कुठे शोधू आता मी हिला? सगळं या रिक्षेवाल्यामुळे झालंय. तेव्हा कुठे गेली असेल? सॉसी स्किल्स कुकिंग अँड बेकिंग क्लासेस. म्हणजे अनु खरंच कुकिंग क्लासेसला आली? शी, एवढं उन्हात तिच्या मागे मागे सगळं फुकट गेलं. घरी मस्त झोपू शकले असते मी. तर कोण आहे? आई का फोन करतात? हॅलो सीमा, अगं कुठे आहेस तू? आई, मी बाहेर आली आहे. काय झालं आई? अगं माझा इथे जीव चाललाय आणि तू मला नाही सांगता बाहेर गेलीसच कशी? अगं लवकर ये, लवकर ये, मला कसं तरी होतंय. आई तुम्ही शांत व्हा. मी आले लगेच घरी येते. हा हा, लवकर ये.
ना म्हातारीला अचानक काय झालं? आता परत एवढ्या उन्हात जा घरी घाई घाई करत. एक मिनिट, आईंची तब्येत बिघडली आणि अनु पण घराच्या बाहेर आहे. परफेक्ट टायमिंग आहे. म्हणजे आता मी आरामात घरी जाऊ शकते. सॉरी आई, म्हणजे ही सून तुमच्यासाठी नाही धावून येऊ शकत. हे जेव्हा अविनाश भाऊजींना कळेल तेव्हा अनुचा क्लास कायमचा बंद. आता आरामात घरी जाते. आई आई ऐका ना, आरजेच्या क्लाससाठी ॲडमिशन घ्यायची हीच लाईन आहे ना? हो, हीच आहे. हां. तुम्ही तुमच्या मुलीसाठी ॲडमिशन घ्यायला आलायत का आंटी? नाही नाही, मी माझ्यासाठी ॲडमिशन घ्यायला आले. तुमच्यासाठी हां. या वयामध्ये? ऐकलं का गाईस? आंटी या वयामध्ये ॲडमिशन घ्यायला आलायत. अरे आता आंटी पण कॉम्पिटिशन्स मध्ये आल्या की काय? अरे आरजे म्हणजे ना काय वाटतं? भाजीवालीशी भांडण की शेजारणीशी? तुम्ही ठीक आहात ना? हो, मी ठीक आहे. थँक्यू. वेलकम. अनुप्रिया पाटकर. हां, मीच. हे घ्या. पेन. हां, थँक्यू. वेलकम. मॅडम, तुम्ही मोबाईल नंबर लिहिला नाहीये. मोबाईल नाही आहे माझ्याकडे, म्हणून लँडलाईन नंबर दिलाय. अरे गाईस, पाहिलं का? यांच्याकडे साधा फोन नाहीये, लँडलाईन नंबर देत आहेत. आणि हिला आरजे व्हायचंय.
गॉड नोज यार, अशी लोक कशी जगतात. तुमचा फॉर्म भरून झालाय? द्या. ठीक आहे, मी रिसिप्ट देते. एकच मिनिट हं. हो. हे घ्या, तुमचं ऍडमिशन झालंय. उद्यापासून येऊ शकता. थँक्यू. वेलकम. काय पिहू, आज तुझा मूड एकदम हॅप्पी हॅप्पी होता. काय काय बात काय आहे? अरे एक गुड न्यूज आहे. माझी आई आरजे कोर्ससाठी ऍडमिशन घ्यायला गेले. आरजे, यू मीन रेडिओ जॉकी? हो. कमाल आहे यार. म्हणजे काकू या वयात रेडिओ जॉकी होणार. सुपर, मला तर ना खूप आवडले. अरे मी पण खूप एक्साइटेड आहे. ऍक्च्युली मांडलं तुझ्या घरच्यांना, स्पेशली काकांना. कारण काही काही नवरे आहेत ना, आपल्या बायकांना घराबाहेर पडू सुद्धा देत नाही. काय झालं? ऍक्च्युली माझ्या घरची परिस्थिती काही वेगळी नाही आहे. इनफॅक्ट जास्त गंभीर आहे. म्हणजे तुला वाटतंय तसं आमच्या घरचं वातावरण अजिबात लिबरल नाही आहे. आईला कुठे बाहेर पडण्यासाठी आजीची आणि बाबांची परमिशन लागते. मग हा क्लास? अरे खूप जुगाड करून परमिशन मिळाली आम्हाला. म्हणून तर भीती वाटते मला. तुला माहिती आहे, आज आई खूप वर्षांनी एकटी घराबाहेर पडले. लग्नानंतर बाहेर जाण्याची, 4 लोकांमध्ये मिसळण्याची तिची सवयच गेली. म्हणून मला तिच्याबरोबर जायचं होतं. पण आपलं सोशोलॉजीचं लेक्चर होतं ना, ते कसं मिस करणार. आय नो, पण तू उद्या जाऊ शकतेस. उद्या आपलं एकच लेक्चर आहे. अरे पण नोट्स? डोंट वरी, मी देईन तुला. खरंच? थँक्यू यार, थँक्यू सो मच. अरे एनी टाइम. काय ग, काय झालं? बाबा? कोणाचे बाबा? माझे बाबा होते. त्यांनी मला तुझ्याशी बोलताना बघितलं असतं ना तर वाट लागली असती. काय? अरे ते खूप डेंजर आहेत, तुला माहित नाही. बरं चल, मी येते. सावकाश जा. आता घरी जायला मजा येणार. तेव्हा ना भाऊजी पण आलेच असतील.
आई ती तर तांडव केला असेल. आता काय त्या अनुची खैर नाही. भाऊजी तर चांगली वरात काढतील तिची. हा सीन बघायला मग सॉलिड मजा येणार आहे. जवळ थोडे पॉपकॉर्न असते ना तर आणखी मजा आली असती. हवी आत्ता जरा बरं वाटलं मला बघ. माझं हृदय जर बंद पडलं ना ते माझ्यासमोर समोसा ठेवायचे. माझं हृदय आपोआप चालू होईल. काय घेतो पडाय आई अहो आई तुमची तब्येत बरी नव्हती ना. नाही म्हणजे तुम्ही फोनवर मला तसंच सांगितलं. आणि असं असताना सुद्धा तुम्ही आत्ता येता इथे. नाही गेलात तेव्हाही तुम्ही आईला सांगून गेला नाहीत, पिऊला सांगितलं नाहीस. आज तुम्हाला माहिती होतं की अनुला क्लासला जायचं आहे, आईची तब्येत बरी नाही आहे, पिहू एकटी आहे, ती हँडल करू शकणार नाही कदाचित काही झालं तर. हे सगळं माहीत असताना पण बरोबर आजच तुम्हाला जायचं होतं. कसं बरं? भाऊजी माझ्या आईची पण तब्येत बिघडली अचानक. अच्छा, त्यामुळे मला घाईघाईत जावं लागलं ना. आई इतकी घाई झाली की कोणाला सांगायचं राहूनच गेलं भाऊजी. अरे बापरे, हो का? आजी तू त्यांना फोन कर, त्यांची चौकशी कर, म्हणजे त्यांना बरं वाटेल. हो ना काकू? हा कर 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 फोन कर. मी देते फोन. मग कशाला पिहू, तू पण ना. राहू दे आई, ठीक आहे म्हणजे. नाही कशी गरज नाही आहे. आजारी माणसाला जर फोन केला, विचारपूस केली तर त्याला बरं वाटतं. तू जा, तू फोन दे, आजीला फोन लाव. भाऊजी आई बरी आहे माझी. नाही म्हणजे मी आत्ता घरी जाऊन आले ना, तर गोळ्या औषधं दिली आईला, त्याच्यामुळे आईला बरं वाटतंय. काही गरज नाहीये फोन करायची. नाही ती झोपली वगैरे असू शकते, डिस्टर्ब होईल तिला. कशाला मग, राहू द्या. हो आई काय झालं होतं आई तुम्हाला? म्हणजे तुमचा फोन आला ना, मी इतकी पॅनिक झाले, इतकं घाई 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 येतं. काय काय नक्की काय झालंय? आता जाणून का उपयोग? पिऊ होती म्हणून बरं झालं. तिने ताबडतोब गोळ्या दिल्या मला, आणि हे समोसे खाल्ल्यावर आणखीन बरं वाटलं मला. अनु घरी असती तर हे सगळं घडलंच नसतं ना आई. नाही म्हणजे तुम्हाला वेळेत गोळ्या मिळाल्या असत्या आणि मी पण एवढी पॅनिक झाले नसते. सॉरी काकू, पण आईच्या घराबाहेर पडल्यामुळे काही झालं नाही आणि मी वेळेत आले घरी. तुला फोन करूनही तू उशिराच आलीस. पिहू ए जरा शांत राहा, मला समोसे खाऊ दे. अनु, हाय. अगं तू क्लासमध्ये गेली होतीस ना, मग तिकडच्या गमती जमती सांग ना मला. आई आज क्लासमध्ये फक्त ऍडमिशन घेतली. क्लास उद्यापासून सुरू होणार आहे. उद्यापासून जे जे तिकडे शिकशील ना ते लगेच घरी येऊन करायचं, कळलं? कशाला स्वतःचा प्रयोगशाळेतलं माकड करून घेतेस? अगं एक एक पदार्थ व्यवस्थित जमायला महिना महिना लागतो. हो, हा? ते ॲडव्हान्स लेवलचा कोर्स आहे ना तो. ते म्हणजे एकदम स्टाईलमध्ये असतं सगळं, ते वेळ लागतो त्याला. आधी तिला नीट शिकू दे, मग काय ते करून खाऊ घालेल ना ती. आई हा पण इतके दिवसाने बाहेर गेले ना, खूप छान वाटलं मला. किती काही काही बदललंय, किती डेव्हलप झालंय. मेट्रोचं काम सुरू आहे, सोयीस्कर झालंय. पण आई किती ट्रॅफिक झालंय त्याच्यामुळे सगळीकडे. आणि आधी ना खूप कमी उंच उंच बिल्डिंग्स असायचे, पण आता 4-5 माळ्याची बिल्डिंग्सच नाही आहेत. सगळीकडे उंच उंच बिल्डिंग, सगळीकडे कन्स्ट्रक्शन सुरू आहे. हो, आपण कॉलेजच्या वेळेला फिरायचो तेव्हा एवढं डेव्हलप झालं नव्हतं ना. काहीच नव्हतं. हॅलो अनुप्रिया, आपण कोण बोलताय? कुठून?
आर के? हे आर के काय आहे? कुठला कुठला क्लास म्हणालात? अहो तुम्ही कुठून बोलताय आणि माझ्या बायकोला का फोन केलाय तुम्ही? हे आर के काय? आर के म्हणजे शॉर्ट फॉर्म आहे. राजेश कुलकर्णी नाव आहे त्यांचं. ते ओनर आहेत ना, त्याचा शॉर्ट फॉर्म आहे. तुला एवढी डिटेल माहिती कशी काय ग? तू घरी नव्हतीस ना, तेव्हा आईने सांगितलं. अहो माझ्या क्लासमधून फोन असेल. असं आधी सांगा ना मला. हे नाव आणि इनिशियल काय कळतंय? घे. हॅलो, हां मी अनुप्रिया अविनाश पाटकर बोलते. बायोडेटा हां चालेल, उद्या क्लासमध्ये येताना आणते. हां बरं. बायोडेटाचं काय आहे? ते त्यांना माझा बायोडेटा हवा आहे, उद्या क्लासमध्ये घेऊन यायला सांगितलं. फारच बदललंय सगळं. तर कुकिंग क्लासेसवाले बायोडेटा वगैरे मागायला लागले म्हणजे माहीत नाही, आता त्यांना त्यांच्या क्लासच्या रेकॉर्ड्ससाठी हवं असेल. मग काय आहे का आपल्याकडे बायोडेटा? इतकी वर्ष कधी गरजच पडली नाही, पण आता बनवावा लागेल एक. काय सोपं आहे. तुझा बायोडेटा काय? एकच तर आहे, ग्रॅज्युएशनची डिग्री टाकायची. अहो मी फक्त ग्रॅज्युएट नाही आहे. काही काय, तू पोस्ट ग्रॅज्युएशन कधी केलंस? कॉलेजमध्ये असताना बरेचसे इंटर कॉलेज कॉम्पिटिशन्समध्ये भाग घेतले होते मी, आणि मी पहिली आले प्रत्येक स्पर्धेत. वक्तृत्व स्पर्धा, डिबेट कॉम्पिटिशन, ऑन द स्पॉट कविता कॉम्पिटिशन. मला एक फॉरेन लँग्वेज पण येते. हे सगळं आपण बायोडेटामध्ये लिहू शकतो. बक्षिसं आहेत तुझ्याकडे ना? आम्हाला दाखवली नाहीस ती कधी. तुम्ही विचारलंच नसेल ना कधी. काय उपयोग ना पण ह्या हुशारीचा. करून करून काय करणार? कुकिंग आणि बेकिंग. कुठलंही काम छोटं नसतं वहिनी, आणि कुठलंही शिक्षण कधीच वाया जात नाही. म्हणून तर तुम्ही पण नाही का दुपारी माझ्या मागे लागला होता की तुम्हाला पण कुकिंग क्लासला यायचंय म्हणून. लागला होता ना? सीमा तुझ्या मागे लागली होती काय ग? बोलली नाहीस ते? नाही नाही नाही, मी मस्करी करत होते आई, मस्करीच करत होते. हिने सिरियसली घेतलं. तू जरा सिरियसली घेतलं असतंस ना, तर हिच्या बरोबर तू पण काहीतरी शिकली असतीस. तेवढीच तुझ्या पाककलेत भर पडली असती. अवी, मी काय म्हणते, तिकडून ती भारी भारी पदार्थ शिकून आली ना, की आपण हिला ना मिस्टर सेफ मध्ये पाठवूया. हा, आणि ऐक ना, तिकडे गेली ना की मग ती टीव्हीवर जाईल. ती टीव्हीवर दिसेल म्हणजे मी पण जाईन तिच्या बरोबर. आणि मग त्यांनी विचारलं ना तर मी सांगेन, मी सासू आहे तिची, मी हिला शिकायला परवानगी दिली. मग आम्ही दोघी पण फेमस होऊ ना. अवी, पाठवा तिला मिस्टर सेफ मध्ये. चालेल, पण ते मिस्टर सेफ नाही आहे, मिस्टर शेफ आहे. हा तेच ते रे. पाठव पण तिला. अनु, आता काय बायोडेटा बनवण्यासाठी जे जे लागतं ते सगळं मला दे. बनवूया तुझा बायोडेटा. तुम्ही अर्थात. आलोच. आई ग, पिहू पाणी आण जा पटकन. तिखट लागलं का? मिरची तिखटण्याचं काही गोड लागणार? मी मला वाटलं कडू लागलं. तुझं पिहू पाणी आण आधी. पिऊ लाव. आई, बाबा तुझ्याशी इतकं चांगलं कसं वागतायत? पिहू, माझा खरंच विश्वासच बसत नाही. ग माझा बायोडेटाही बनवणार आहेत ते. व्हॅलेंटाईन डे येतोय ना जवळ, मग त्याची जादू असणार.